भया भया भया, एक एक गोष्टी ऐकून माझी बुद्ध्या तर सैरभरत झाली बघा. काय ग गोदा? जिजाक्का, आता मला सांगा, 24 पदार्थ, ते बी हत्तीच्या वजना एवढं दान दिलं लोकांनी. म्हणजे सोनं तेवढंच, रूप तेवढंच, पितळ तांब तेवढंच आणि चंदन बी तेवढंच. काय झालं काय होय? म्हणजे इथं लोकांनी गुंजभर सोनं बघायला मिळत नाही आणि हे एवढं दान कोणी केलं दान? अहो तेच की, मुरार पंतांनी. मुरारपंतांनी? वय तर आपलं राजभातच की तिथं. तिथं म्हणजे? नांगरगावी भीमा इंद्रायणीच्या संगमावर. राजे तिथं होते? वय तर मी आता ऐकलं का लई मोठा सोहळा झाला. लोकांच्या डोळ्यांचं पारणच फिटलं आणि आपल्या राजांनी मुरारपंतसनी लई मान दिला. म्हणजे राजांच्या मुळच हत्तीचं वजन करता आलं असं म्हणतात. राजांनी वजन केलं हत्तीचं? कसं? तराजूत घालून? आता ते एवढा मोठा तराजू आणायचा तरी कुठून? सगळे चिंतेत पडले. हत्तीच्या वजनाची तुला करायची कशी? मग आम्ही सांगितलं, नदीच्या पात्रात जी नौका आहे तिच्यावर हत्तीच चढवा. हत्तीच्या वजनाला नौका जेवढी पाण्यात बुडेल तिथं खूण करा. नंतर हत्तीला बाजूला काढून नौक्यात दगड भरा त्या खुणेपर्यंत, आणि मग त्या दगडांचं जेवढं वजन असेल तेच हत्तीचं वजन. मग काय, मुरारपंतांनी तसंच केलं. हत्तीचं वजनही झालं आणि हत्तीच्या वजना एवढी रौप्य तुला, सुवर्ण तुलाही झाली. आणि नांगरगावचं नाव बदलून तुळापूर ठेवलं. माफी असावी, परंतु ज्या मुरारपंतांनी आपल्या बाबतीत अन्यायाचा तराजू जोखला त्यांच्याच तुलेस आपण मदत करावी, हे आम्हाला आवडलं नाही. जिजा, अहो, ज्या मुरारपंतांनी आपल्या गावावरून गाढवाचा नांगर फिरवला त्यांच्याच नांगर गावात आपण गेलाय, हे काही बरे झाले नाही. जिजा ऐकून घ्या. ज्यांच्या क्रौर्यामुळे आमची बुद्धी कुंठित झाली, आपण मात्र त्यांच्यासाठी बुद्धीच पणास लावून त्यांच्या अडचणी सोडवल्या. म्हणावे तरी काय? राजकारण. हे असलं राजकारण? होय जिजा. राजे अहो नियती न्याय करणारी. जिजा, आम्हास तुमचा प्रत्येक शब्द मान्य, पण ही झाली आपली वैयक्तिक भावना. राजकारण वेगळं असतं. आज मुरारपंत आपल्या पाठीशी उभं राहणं म्हणजे आदिलशाहीचा आपल्याला पाठिंबा मिळणं, आणि ही काळाची गरज आहे. आज आपल्यासाठी एक एक माणूस मोलाचा आहे. अशा वेळी त्यांना भूतकाळाच्या तराजूत तोलत बसणं बरं नाही. क्षमा असावी. आम्ही भावनेच्या भरात बोलून गेलो. पण तुम्ही बोलता, पण त्यात तळमळ असते, वर्तमानाची काळजी असते. खरं सांगायचं तर तुमच्या शब्दांनी आम्हास आभाळ कवेत घेण्याची हिंमत येते. आणि तुम्ही चुकीचं तरी काय बोललात, खरं तेच बोललात. खरंच? होय जिजा. अहो, खरं सांगायचं तर आम्ही महाकाय हत्तीची तुला क्षणात करू शकतो, पण तुमच्या शब्दांची तुला करणं केवळ अशक्य. राजे, आम्हास वाटले तुम्हास राग आला असेल. राग तर आम्हास आलाच आहे, परंतु तुमच्या हातचा विडा खाल्ल्यानंतर मात्र तो जाईल. राजे, आणि बर का राणीसाहेब, विडा तर रंगायलाच हवा, पण त्याचबरोबर निजामशाहीचा डावही रंगायला हवा. जी. त्यासाठी धैर्याचा चुना, शौर्याचा कात आणि संयमाची सुपारी टाकायला विसरू नका. जी. राजा, गडाच्या पायथ्याशी सरदार मंबाजीराजे भोसले आले.
संभाजीराजे, वळचणीचं पाणी आड्याला आलं. कधी येतील आमचे बंधुराज शहाजीराजे सदरेवर? येतीलच की इतक्यात. तुम्ही कसे काय इथे अचानक? अचानक म्हणजे? नाही म्हणजे तुम्ही येण्याची खबर नाही आली म्हणून म्हटलं. अहो खबर कसली द्यायची? अहो घरातले आम्ही परके थोडीच आहोत. हा ते आहेच. अहो त्यांची आठवण आली म्हणून इथवर आलो. आता काकी साहेबांना भेटून सुद्धा बरेच दिवस झाले. त्यांची ख्याली कुशाली विचारायला हवी म्हणून आलो. बरं तुम्ही बसा निवांत, मी शहाजीराजांना भेटून येतो. अहो आता कुठं निघाला? उगाच चुकामुक व्हायची तुमची. नाही म्हणजे तुम्ही त्यांना भेटायला तिकडे जाणार आणि ते तुम्हाला भेटायला इथे सदरेवर येते. हा म्हणजे येतच असतील इथं. इथंच थांबला तर पटकन इथंच भेट होऊन जाईल. हा कसं आहे सोनोपंत, भेटावं तर लागेलच. नाही त्यासाठीच तर इतक्या दूरवरून आलोय. का आले असतील मंबाजी भाऊजी? काही कल्पना नाही. दुधात मिठाचा खडा तर पडणार नाही ना? आम्हास असं वाटत नाही. नाही म्हणजे तुमच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या मुरारपंत आणि रणदुल्ला खान यांचा बुद्धिभेद करू नये एवढंच. नाही नाही, एवढी नातीगोती ते विसरणार नाहीत. नातीगोती विसरले त्यास फार मोठा काळ लोटला राजे. यांच्याचमुळे तर भोसल्यांचं नांतं घर फुटलं, वाटण्या झाल्या. घरात घर आणि माणसात माणूस राहिला नाही हे तर आपण जाणताच. हो, परंतु एखाद्या माणसास परिणिती होते. तसं काही झालं असेल. अंबाजीरावांनी तेव्हा आम्हास विरोध केला असेल, परंतु आता त्यांना पाठिंबा द्यावासा वाटत असेल. आम्हाला नाही वाटत असं. पण असं घडू शकतं. घडलं तर उत्तमच आहे. पण जिजा हे राजकारण आहे आणि राजकारणातील वारं कधी कुणाच्या डोईवरचं पागोटं फिरवेल सांगता येत नाही. मुरार जगदेवांचं काय झालं? कालचा वैराचा गुलाल आज दोस्तीचा अबीर झाला आणि तोच अबीर भक्तिभावानं लेवून ते आमच्याकडे आलेच ना. तसंच मंबाजीरावांच्या बाबतीतही होऊ शकतं. चुलत का होईना, ते आमचे भाऊ आहेत. त्यांच्या भाऊपणाबद्दल आम्ही काय सांगणार? परंतु आपण सावध राहावं. खिरीत सराटा नको. सराटा पडला तर खीर कुणाच्याही मुखात जाणार नाही, फेकून द्यावी लागेल. आम्ही काळजी घेतो. प्रथम त्यांना भेटतो, त्यांच्याशी चर्चा करतो. कळेलच त्यांच्या मनीचा हेतू. राजे, आपण जे योजलं आहे ते निर्विघ्नपणे पार पडावं एवढीच आमची इच्छा आहे. आपण काळजी नका करू. राजे, सोन्यासारख्या आपल्या वेरूळचं वारूळ करण्यात यांचाच मोठा हात होता हे विसरू नये. आवडली? हो संभाजीराजे, आवडली. आला दर्जे की है. मग आमच्या दादासाहेबांनी निवडली आहे. वाह वाह, कितनी खूबसूरत है ये कट्यार. ही रत्न खचित आहे. यावरचे लाल आणि हिरवे पाचू दुर्मिळ आहेत. आणि हा बघा, हिमांश.
आमच्या दादासाहेबांनी तयार करून घेतलाय. खास दौलताबादहून पगडबंद बोलवून घेतले. त्यांनीच बांधलाय हा किमांश. आवडला? हमारे अब्बू जान भी ऐसा ही पहना करते थे. अब्बू, मेरे अब्बू. बेगम साहेबा, आता कोणतीही चिंता करू नका. लवकरच मुर्तजा तख्तावर बसतील. जल्द ही बादशाह बनेंगी. इंशाल्लाह रानी साहब, आपकी ये बातें सुनकर हम बहुत खुश हुए हैं. आपका शुक्रिया. आपने हमारे बारे में इतना सोचा, हमारे लिए इतना कुछ किया. हमारे शहजादे के लिए आपने अपनी जान तक खतरे में डाल दी. अल्लाह आपको सलामत रखे. पर त्या दिवशी तर जिजाकांवर भरोसा ऐतबार काहीच नव्हता. एतबार कैसे आता गोमाजी बाबा? हम बहुत घबराए हुए थे. हम अकेली जान और हमारे साथ हमारा नन्हा सा शहजादा था. लेकिन अब आप हमारी पनाह में हो. चिंता नाही. शिवाय आई जगदंबा आपल्या पाठीशी आहे. आम्ही येतो. आमचे राजेसाहेब होणाऱ्या बादशहाचा इंतजार करत असतील. शिवाय अजून खूप तयारी करायची आहे. येतो आम्ही. जी रानी साहेब. अंबाजी दादासाहेब, शहाजीराजे, आपण आलात. आज आपल्याला पाहून फारच बरं वाटलं. कसं काय येणं केलं अचानक? अचानक? अहो, बरेच दिवस झाले यायचं होतं, पण या नाही तर त्या कारणात राहून जायचं. कधी तुम्ही कामाच्या गडबडीत, तर कधी आम्ही. पण बरंच झालं आज आपण वेळात वेळ काढून आलात ते. नाही, कधीतरी काढायचा होताच. आज काढला आणि आलो. म्हटलं काकी साहेबांना भेटून सुद्धा बरेच दिवस झाले. त्या निमित्तानं त्यांच्याशी बोलणं होईल आणि तुमचीही भेट होईल. या निमित्तानं मुलाबाळांच्याही भेटी होतील. हो तर सगळ्यांनाच फार आनंद झालाय तुम्ही आलात म्हणून. शेवटी रक्ताची नाती विसरता येत नाही. बाकी घरातले कसेत? सगळे खुशाल. राजे, तुम्ही सदरेवरची कामं घ्या आटपून. आता घरातला गप्पा सदरेवर कशा करणार, नाही का? आम्ही आहोत. आपण बोलू निवांत घरात. अहो दादासाहेब, कामं काय होतच राहतात. तुम्ही चला आमच्या सोबत. अपाजान, आप बहुत जल्दी किसी के भी बहकावे में आ जाती हो. ये क्या कह रहे हो भाईजान? ये इनकी कोई नई चाल हो सकती है. भाईजान, आपको तो हर बात में नुक्स ढूंढने की आदत हो गई है. आपने देखा नहीं, रानी साहिबा ने अपने दोनों बच्चों को छोड़कर अपनी जान पर खेलकर हमारी जान बचाई है. आज हमारे शहजादे की तख्तपोशी करना चाहती है. हाँ हाँ, लेकिन मैं अपनों ने फंसाया, फरेब किया. जान बचाने के लिए हम दर दर भटके. न रहने का ठिकाना, न खाने को निवाला. जान बचाने के लिए हम अपना नाम तक भूल गए थे. मलिका से भिखारन हो गए थे. मेरा बच्चा जो मोती दाना चुगना था, वो रोटी के एक एक टुकड़े के लिए मोहताज हो गया था. आज रानी साहिबा और राजा साहेब शहजादे के सर पर निजाम शाही का ताज रख रहे. और क्या चाहिए सज्जाद भाई? अपाजान, तुम बस इतना ही याद रखो. तुम पहले मोती के दाने खाते थे, पर अब तुम लोहे के चने चबाना चाहती हो. या मंबाजी दादासाहेब, बसा. नाही, आम्ही बसतो. पण तुम्ही निजामशाही पुन्हा उभी करायचं योजलंय? गरजेचं होतं. हो. शिवाय निजामशाही हा दख्खनचा कणा आहे. आणि आदिलशाही ती कणा ठरणार नाही. नाही, कारण इतिहास बघितला तर राजकारण दौलताबादेच्या भोवतालीच फिरलंय.
त्या अर्थानं कणा म्हणतोय आम्ही. कणा कडकण मोडू शकतो. कणा मोडू शकतो दादासाहेब, पण बाणा तो मोडणार नाही. राजे, नीट विचार करा. विचार नीटच केला आहे. नाही, गोष्टी दिसत आहेत तितक्या सोप्या नाही. जाणतो आम्ही. नाही, तुमच्या तळपत्या समशेरीबद्दल सवालच नाही आणि तुमच्या पराक्रमाबद्दल तर शंकाच नाही. तुम्ही लात माराल तिथे पाणी काढता. धरणही फोडतो आम्ही. नाही, भातवडी विसरलो नाही होता मी, त्याबद्दल काही शंकाच नाही. लेकिन काही झालं तरी मुघलांची ताकद ती मुघलांची ताकद. आपल्याकडे 1 हत्ती तर त्यांच्याकडे 1000 हत्ती. आपल्याकडे 20,000 घोडा तर त्यांच्याकडे 2 लाख घोडा. जास्तीचा दारुगोळा तोफा आहेच. आपण कुठे पुरे पडणार? शिवाय तो खुर्रम बादशाह चपळ बुद्धिमान. दादासाहेब, तुम्हास मोगली भूतानं झपाटलं नाही ना वाटेत? छे छे, असं का म्हणताय? अहो, तुम्ही सरदार आदिलशाहीचे, त्यांचं अन्न खाता आणि वावा मोगलांची करता. नाही, वावा करतोय पण खरं तेच बोलतोय. आणि खरं बोलतोय ते हे आमच्या बंधूंसाठीच ना. ते आलं आमच्या लक्षात. तुम्ही एवढ्याशा मुर्तजाला निजामशाह बनवणार आहात? हो, तयारी जोरदार सुरू आहे. तयारी थांबवा. हा तख्तपोशीचा जश्न थांबवा. काय? अतक्त पोशीचा जश्न आम्ही थांबू? हा, नुसतं थांबवायचं नाही, पण या बदल्यात आपल्या पदरी काय पडतंय याचा विचार करा. म्हणजे खुर्रम शहाजहानकडून तुम्हाला 22,000 मनसब दिली जाईल. हा, म्हणजे या क्षणी दिल्यातच जमा आहे. असं? शहाजीराजे, एवढी मनसब फक्त शहजादा औरंगजेबला आहे आणि तो मान मरातब तुम्हाला दिला जाईल. दादासाहेब, एवढं सगळं तुम्हाला कसं ठाऊक? शहाजीराजे, दिल्लीचे पारवे आमच्या वाड्याच्या देवडीत येऊन घुमतात. त्यांच्या भाषेचा अंदाज आहे आम्हाला, असं समजा. आणि बाकीचं सोडा. तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या भल्यासाठी इथवर आलो. आणि हे तर काहीच नाही, संभाजीराजांना आणि शिवबांना त्यांना सुद्धा मनसब देणार आहेत. आता एवढंच की तुम्ही मागायचं आणि बादशाहाने द्यायचं. आता अशी संधी आली, ती सोडू नका. संधी? आता म्हणायची म्हणून संधी. खरं तर क्षीरसागरातली वैभव लक्ष्मी तुमच्या समोर आले, तिला असं थांब म्हणू नका. दादासाहेब, अहो, तो कोण कोणाचा मुर्तुजा? त्याच्यासाठी रक्ताचं पाणी करण्यापेक्षा आपल्या लेकरा बाळाचा विचार करा. हा, करा विचार. आम्ही त्याच कळवळ्याने इथवर आलो. आता आमच्या भावाच्या दारात 10 हत्ती झुलताना दिसले तर आम्हाला आवडणारच आहे. शिवाय जीव सुखात ऊट काढ धोड पळ अशी भानगड नाही. काय शहाजीराजे, नीट विचार करा. आम्ही तुमचा होकार धरूनच इथून निघतोय. बघा, द्या निरोप. निघतो आम्ही. गोदा, लगीन सराईसारखं झटून काम करावं लागेल. क्षणभरही उसंत मिळणार नाही. हा, जिजाका, तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही फक्त सांगत जा.
आम्ही आहोत की. आता इथं गडावर तुमचाच आधार आहे. गोमाजी काका, जिजाक्का तुम्ही बिनगोर राहा बघा. अहो गोमाजी काका, खूप कामं आहेत. संपूर्ण गड स्वच्छ करून घ्या आणि घरापुढं सडा सारवण करायला सांगा आणि रस्त्यावर घरापुढं छान छान रांगोळ्या काढा म्हणावं. जी सांगतो. मूर्तजाचा राज्यारोहण समारंभ अगदी आपलं घरचं कार्य असल्यासारखं आपण पार पाडू. आपली तयारी बघून राजांना आनंद झाला पाहिजे. जिजाक्का तुम्ही अजिबात काळजी करू नका. राज चकित होत्याला अशी तयारी करतो. गोमाजी काका, एक काम करा, घडशीवाल्यांना म्हणावं आता इतक्यात गड उतार होऊच नका, तयारीत राहा. नगाऱ्यांना पानं लावून सुशोभित करून घ्या. हलगीवाले तुतारीवाले त्यांनाही तयारीत असायला सांगा. हत्ती घोडे सजवून घ्या आणि पट्टेवाले दानपट्टेवाले त्यांनाही निरोप पाठवून ठेवा. सगळीकडे कसं उत्सवी वातावरण असायला हवं. आणि हो, राज्यारोहणाच्या आधी 2 आणि नंतर 2 दिवस कोणीही घरात चूल पेटवू नका असा आदेश द्या. सगळ्यांची जेवणं इथंच होतील आपल्याकडं. होय जिजाक्का. गोदा, अगं धान्य वगैरे सगळी नीट भरून ठेव. तेल तूप गुळ काही कमी पडता कामा नये. जी. गोमाजी काका, सासूबाई साहेबांकडून राज्यारोहणाची निमंत्रणाची यादी घ्या. आणि हो, सगळ्या सोयऱ्यांना मानाची निमंत्रणं जाऊ द्या. बाकी सर्व मानकरी सरदार यांच्या निवासाची शाही व्यवस्था करा. शामियाने उभारा आणि हो, पहारे वाढवा. जी जिजाक्का. बघा, महत्वाचं राहिलंच, पुरोहितांना निरोप धाडा. त्यांच्याकडून मुहूर्त काढून घ्यायचा आहे. त्यांना तातडीनं निरोप पाठवा. जी. नाही नको. गोमाजी काका, असं करा, तुम्ही त्यांना पुढं घालून इथंच घेऊन या. वेळ कमी आहे, आम्ही समक्षच बोलतो त्यांच्याशी. बर. चला, कामाला लागा. चला. होय. काकी साहेब, औक्षवंत व्हा. कसे आहात? आम्हाला वाटलं आम्हाला विसरलात की काय. अहो विसरेन कसा. परवा शिखर शिंगणापूरला गेलो, हातात प्रसाद पडला आणि तुमची आठवण झाली. या, प्रसाद घ्या. अगं बाई, महादेवा. कशा आहात काकी साहेब? आमचं काय, आमची नेहमीची धामधूम सुरूच आहे. तुमच्या मातोश्री कशा आहेत? उत्तम. प्रकृती एकदम उत्तम. सर्व काही छान. आता आत येताना संभाजीराजांना पाहिलं. अहो केवढे मोठे झालेत ते. चालणं बोलणं रुबाबात. पाहिल्या आम्हाला मालोजी काकांची आठवण झाली. दिवस कसे पटापट जातात नाही. तुम्ही पाहिलं तेव्हा खूप छोटे होते. अहो हो ना, आधी कमरे इतके उंच होते आणि आता पाहावे तर राजेच वाटतात. दिवसभर तालीमखान्यातच असतात. आमचे शिवबा सुद्धा तिथेच रमतात सध्या. ते धाकटे ना, ते तर अतिचपळ दिसतात. डोळे तर एकदम तेजस्वी. आम्हाला तर मालोजी काकांची आठवण झाली. पण काकी साहेब, वाईट एकाच गोष्टीचं वाटतं. आज शिकून ज्याला जाणतं करायचं, उद्या त्यालाच कमरेत वाकून कुर्निसात करावा लागणार. दुसरं काय करणार? तेच तर करत आलोय आपण. हो तसं नाही. आम्ही काय म्हणत होतो, कुर्निसात करायचाच आहे तर आपल्यापेक्षा धनवान, शक्तिशाली, रुबाबदार बादशाह नको का? म्हणजे त्याचाही आपल्याला फायदा घेता येईल. आणि एवढंच करायचंय तर त्याचा योग्य मोबदलाही मिळायला हवा. आम्हाला नाही कळलं काय म्हणायचंय आपल्याला. अहो दिल्लीचा बादशाह खुर्रम शहाजहान यांनी आपल्या संभाजीराजांचे गुण पारखून त्यांना 2000 मनसब देऊ केले, तेही इतक्या लहान वयात. अगं बाई, हो काय सांगता? हो हो, तुमच्या कानावर नाही आलं. आम्ही तर फार दूरवरून ऐकलंय. संभाजीराजांना 2000 मनसब आणि शहाजी राजांना 22000 मनसब.
शिवाय जहागिरी देणारच. खरंच आपल्या घरासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. पाहिलं शिंगणापूरच्या महादेवाचा प्रसाद हातात पडतो न पडतोच तोच ही शुभ वार्ता मिळाली. महात्म्य महादेवाचं, मालोजी राजांनी बांधलेल्या देवळाचं. आमच्या यांनी बांधलेलं देऊळ नेहमी जागृत. हे शहाजी राजांना समजावून सांगा. नाही, आम्हाला तर वाटतं शहाजहान बदलला ही केवळ महादेवाची कृपा. म्हणजे असा सूर लावला तो मंबाजीरावांनी. होय, मैदानात तुम्ही कोणाला जुमानत नाही आणि महाबत खान आज पाचोळ्यासारखा उडवलात तुम्ही. फतेखानाच्या नाका खालून मुर्तुजाला राणी साहेबांनी सुरक्षित आणलं. काय अवस्था झाली असेल फतेखानाची. आणि हो, हे कोणाला सहन होणार नाही. परंतु एक आहे, मोगल सरदार पिसाळलेत. मी तर ऐकतोय महाबत खानानं धसकाच घेतलाय. आलाय आमच्या कानावर. परंतु दिल्लीतून शहाजहान बांग देतोय, आम्हा सत्ता संपत्तीचा आमिष दाखवतोय. होणारच. वजय आमचा पाठिंबा राजांना, आणि आमचा पाठिंबा राजांना असल्यामुळे अजूनच दुष्काळात 13वा महिना. हो ना. म्हणजे काही दिवसांपूर्वी तुमच्या दोघांतनं विस्तव जात नव्हता अशी परिस्थिती होती. परंतु आज राजे मुरारपंताच्या तुलादान सोहळ्यास हे कोणाच्या कसं काय पचनी पडणार आहे? नाहीच पटणार. आणि आम्हीही हा विचार केला की राजे एक वेगळा विचार घेऊन पुढे जातात आहे. त्यांचा विचार हा मराठी माणसांसाठी आहे, मराठी मुलकासाठी आहे, आणि आम्ही त्यांच्या विचारांच्या सोबत आहोत. आणि आम्हाला तो विचार पटलाय. होय, पण अनेकांच्या ते गळी उतरत नाही, त्याचं काय? आता आदिलशाचा वजीर असा विचार करतोय, काय कमी आहे का? काय डवीर? विचार पटला म्हणून आम्ही आणि रणदुल्ला खान पूर्ण ताकदीनिशी तुमच्या सोबत आहोत राजे. परंतु मंबाजीरावांच्या ध्यानी हे येत नाही. येईल. आज न उद्या त्यांच्याही ध्यानात येईल. तसं असतं ना तर जे बोलायचं ते इथेच बोलले असते. शिवाय खुर्रम शहाजहानचा निरोप घेऊन आले नसते. असे म्हणजे? असे म्हणजे ते नात्याचा पदर धरून आत आले आणि शहाजहानची कैफियत मांडायला सुरुवात केली. शहाजहान मातब्बर आहे, शक्तिमान आहे असा सूर लावला त्यांनी. काय करावं तेच समजत नाहीये. भाऊसाहेबांचा निरोप आलाय. मंबाजी दादासाहेब काय म्हणतायत ते ऐकून घ्या. राजे, पुरोहित आले. त्यांनी मुर्तजाच्या राज्यारोहणाचा मुहूर्त काढलाय. मुहूर्त कधीच आहे? आजपासून 5 दिवसांनी. खुर्रम शहाजहानकडून तुम्हाला 22,000 मनसब दिली जाईल. अहो, तो कोण कोणाचा मुर्तुजा? त्याच्यासाठी रक्ताचं पाणी करण्यापेक्षा आपल्या लेकरा बाळाचा विचार करा. राजे, आम्ही काय सांगावं त्यांस? राज्यारोहणाची तयारी करण्यास सांगू? आता मुहूर्ताची गरज नाही. म्हणजे तूर्त जाण्यास सांगा त्यांना. अखेर मंबाजी राजांनी बाजी पलटवली तर. राजे, राजे तुम्ही समजूतदार आहात आणि तुमचा समजूतदारपणा आज दाखवला. म्हणजे राज्यारोहणाचा मुहूर्त ठरला असताना सुद्धा तुम्ही तो रद्द केला. आणि एवढंच नाही,
पुरोहितांना सुद्धा माघारी धाडलं. वा वा, क्या बात. म्हणजे मंबाजी राजांच्या थोरलेपणास तुमच्या मनात मान आहे तर अजून. मंबाजी दादासाहेब, आम्ही आपलं थोरले पण कधीच विसरलो नाही. मग झालं तर आम्ही निघतो. आणि हो, आम्ही म्हणालोय त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतील यात शंका धरू नका. दादासाहेब पण हा, आता पण परंतुच्या गोष्टी नकोतच. आम्ही निघतो आणि पुन्हा लवकर येतो. $22,000 मनसब घेऊन निघतो. राजे, काय बोलले मंबाजी भाऊजी? आणि तुम्ही काय ऐकलत? अहो सांगा तरी. जरूर सांगू, पण नंतर. आमचं डोकं नुसतं फळमणायला लागलंय. हो ना, हो बघता बघता पारडं फिरलो. मंबाजीरावांनी राजांचा बुद्धिभेद केला तर यात तर ते तरबेज आहे. होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं, चुटकी सरशी करतात ते. अंबाजीरावांनी राजांना मोठं आमिष दाखवलं आणि मोहात पाडलं. निजामशाही उभी करणं केवढं मोठं काम होतं. होय, पण शहाजहाननं हा डाव जिंकला. आता तसंच म्हणावं लागेल. राजांनी हातात आलेला डाव सहज सोडला याचा अर्थ शहाजहाननं निजामशाहीपेक्षा त्यांना काहीतरी मोठं देऊ केलं असणार. आता आमचं इथे थांबण्याला काय अर्थ. निघतो आम्ही बिजापुरास. अम्मी जान, अम्मी जान. शहजादे, आज इतनी जल्दी आ गए? तालीम करने नहीं गए? जाऊंगा, लेकिन आजकल पढ़ाई कम होती है. लेकिन अम्मी जान, आप चलिए ना देखने हमारा किमांश. मुर्तजा, अब भूल जाओ किमांश वो तख्त. भाईजान, ये आप क्या कह रहे हो? ठीक ही तो कह रहा हूं. इसीलिए तो आज तालीम खाना बंद था. शायद हमेशा के लिए बंद रहेगा. भाईजान, ये आप कुछ भी बोले जा रहे हो. मुर्तजा की तख्तपोशी होने वाली है, भूल गए आप? हाँ, मैं भूल गया. आप भी भूल जाइए. मतलब? अपाजान, आप तख्तपोशी की बात करते हो, लेकिन तख्तपोशी करने वालों ने तो पंडितों को लौटाया है, वापस भेजा है. क्या? मैंने खुद देखा है पंडितों को जाते हुए. उन्हें रुखसत दे दी गई है. नहीं नहीं, हम नहीं मानते. किसने कहा आपसे? सब जान चुके हैं, आपके अलावा. नहीं, ये आपकी गलतफहमी हो सकती है. गलतफहमी? अच्छा, शाहजहां बादशाह ने खलीता भेजा, वकील भेजा, वकील और शाहजी राजे की गुफ्तगू हो गई, ये सब गलतफहमी. अपाजान, सुना है 22,000 की मनसबदारी मिल रही है. सोचो अपाजान, सोचो. कौन हो तुम? सलाम अलैकुम अंबाजी राजे. खान साहब, आपण? कौन खान साहब?
मैं तो एक मामूली इंसान हूं। और बताओ क्या हुआ? हो, तुम्ही कशाला आलात? आम्ही आलो असतो ना. उगाच जीव कशाला धोक्यात घालायचा? आदत है जान जोखिम में डालने की, और बेसब्री है कामयाबी की। क्या हुआ बताओ? हो, काम झालंच म्हणून समजा. मतलब शाहजी मुगल रियासत कबूल करेगा? हाँ जी, कबूल करेगा. सच में? हुजूर, त्या मुर्तुजाला निजामशाही तख्तावर बसवण्याचा विचार सोडून दिला त्यांनी. सबूत क्या है? हो हुजूर, राज्यरोणाच्या मूर्ताची बोलणी चालू असताना पुजाऱ्यांना मूर्त न काढताच माघारी पाठवलं. याचा अर्थ राज्यरोहणाचा समारंभ रद्द आणि मनसबदारीचा स्वीकार. आता निरोपाची वाट बघा. इमामबाजी खाली हाथ कभी आए नहीं. इतिहास गवाय. माशाअल्लाह. या, तुमचीच वाट बघत होतो. अहो, राहावलं नाही म्हणून आम्हीच तातडीनं बोलावलं. काही कामगिरी सोपवत आहे? अजूनही तुमचे दुधाचे ओठ आहेत, तरी सुद्धा आम्हाला न सांगता कामगिरी करताच आहात. आणि हे सगळ्यांच्या डोळ्यावर येत आहे. कोणाच्या डोळ्यावर? पोहोचली. आता एकाचं नाव सांगू का? पण आपल्या समोर आपल्याच नातवाविषयी बोललं जातं, तेही कौतुकाने. तेव्हा हाती मीठ मोहरी घ्यावीशी वाटते, नजर काढावीशी वाटते. या, दोघे असे समोर या. आमचीही नजर काढा आजी साहेब. या शिवबा, तुमचीही नजर काढतो. सासूबाई साहेब, काय चाललंय? नातवांची दृष्ट काढणं चाललंय जणू. खरं तर उलट्या पिसाचा कोंबडाच उतरवून टाकायला पाहिजे होता. पण अचानक? अहो, माणसं येतात, आपल्या लेकरांना पाहतात, कौतुक करतात. म्हणतात लोखंडाच्या कोंबी एवढी पोरं. पोरं अगदी हुशार, तलवारीशी सराईत. हे ऐकल्यानंतर काळीज मात्र सुपा एवढं मोठं होतं. मंबाजी भाऊजी येऊन गेले वाटतं. कोणी का असेना, त्यांच्याकडून ऐकलं म्हणून आम्ही सावध झालो. लेकरं करता धरता म्हातारी होऊ देत, एवढंच वाटतं. पण अजून तालीमखाने आहेत, अंग मेहनत आहे, मुर्तजाची शिकवणी. संभाजीराजे, आपण तालमीत गेला नाही. हे बघा, जबाबदारी वाढली आहे, कमी झाली नाही. संभाजीराजे, आपण निघावं. जी आओ. सासूबाई साहेब, या अशा मीठ मोहरे घेऊन राजांचीही दृष्ट काढा. अगं बाई, राजे दृष्टावले? नाही, बाधा झाली त्यांना. कोणाची? मंबाजी भाऊजींची. म्हणजे? अहो, राजांना निजामशाही स्थापन करण्यापेक्षा शहाजहांची चाकरी करा हे सांगायला आले होते ते. असं? आम्हाला तर प्रसाद दिला महादेवाचा. तुम्हाला प्रसाद दिला आणि राजांपुढे दिल्लीचा मलिदा ठेवलाय. ते काही असो, मंबाजी असं काही करणार नाही, आमचा विश्वास आहे. आमच्या लेकरा समान आहेत ते. लेकरा समान आहेत म्हणूनच सावध राहा.
आणि प्रसंग पडला तर राजांनाही सावध करा एवढंच.